जय शिवराय मित्रांनो, राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अक्षरशः तापलेला आहे. एकीकडे सरकार मोठी घोषणा करतंय आणि दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर उतरलेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच कोणाला फायदा होणार आणि कधी फायदा होणार? तर पाहू शकता, आज आपण या संपूर्ण कर्जमाफी प्रक्रियेचं प्रक्रियेचं वास्तव जाणून घेणार आहोत. कारण ही प्रक्रिया साधी नाही, तर 3 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. सर्वप्रथम महत्त्वाचं, राज्यात सध्या आंदोलनाची लाट उसळलेली आहे. पंढरपूर येथे रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी समर्थन दिलेलं आहे. याचा सरळ अर्थ, कर्जमाफीच्या अटीवर मोठा विरोध हा सुरू झालेला आहे. आता सरकार काय म्हणतंय? मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सांगितलं गेलं आहे की सुमारे येथे पाहू शकता 40 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाणार आहे आणि सहकार विभागाने काम युद्धपातळीवर सुरू केलेलं आहे. पण खरी प्रक्रिया काय आहे ते समजून घ्या. येथे पाहू शकता पहिला टप्पा, ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज आहे त्यांची कर्जमाफी सर्वात आधी होणार. हीच सर्वात मोठी आणि पहिली लिस्ट असेल आणि याच टप्प्यात सर्वाधिक शेतकरी येणार आहेत. तर येथे पाहू शकता दुसरा टप्पा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांच्यासाठी थेट माफी नाही, त्यांना OTS म्हणजे वन टाईम सेटलमेंटचा पर्याय दिला जाणार आहे. म्हणजेच काही रक्कम भरावी लागणार आणि उरलेलं कर्ज हे त्यांचं माफ केले जाणार. तर येथे पाहू शकता तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज फेडत होते त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. आता इथेच सगळा खेळ आहे, कारण या 3 टप्प्यांसाठी आधी डेटा व्हेरिफिकेशन, ऑडिट आणि पात्र वर्गीकरण सुरू आहे आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया होणार आहे. महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा. तर येथे पाहू शकता जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बायोमेट्रिक म्हणजे KYC, आधार व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे. म्हणजे जुलैपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणीही सुरू होऊ शकते. पण इथेच मोठा ट्विस्ट आहे. जर सध्या सुरू असलेले आंदोलन यशस्वी झालं, जर सरकारने निकष बदलले, तर ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होऊ शकते, पुन्हा विलंब होऊ शकतो. आणि म्हणूनच सध्या 3 मोठ्या मागण्या जोर धरत आहेत. 2025मध्ये नवीन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करा, निकष सुलभ करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करा. आणि थोडक्यात काय, येथे पाहू शकता प्रक्रिया सुरू आहे पण अजून अंतिम निर्णय नाही. जुलै महिना निर्णायकारक ठरणार आहे. आंदोलनावरच पुढचं सगळं अवलंबून आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, घाई करून कोणताही निर्णय घेऊ नका आणि अधिकृत यादी येईपर्यंत थांबा, कारण पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढील अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं नाव यादीत आहे की नाही, कसं चेक करायचं आणि KYC प्रक्रिया नेमकी कशी होणार. धन्यवाद. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.